तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धाच्या हाती देण्यात यावे। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावेत। जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्ती करावी। या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला। ते महाबुद्ध विहार इथे एक ॲक्ट आहे, ते बिहार सरकारने केलेलं 1949चा ॲक्ट आहे आणि तो ॲक्ट असा आहे की त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती 4 हिंदू म्हणजे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते 4 ब्राह्मण हिंदू आणि त्याप्रमाणे 4 बौद्ध भिक्षू बौद्ध सदस्य आणि तिथला जो कलेक्टर आहे त्या कलेक्टर जो आहे तो हिंदूच असला पाहिजे आणि त्या कमिटीचा अध्यक्ष असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी केला आणि त्यामुळं साहजिकच बहुमत ते हिंदू पंडितांचं पांडे लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बौद्धांच्या पवित्र स्थळामध्ये निर्णय घेताना बहुमत तिकडे असल्या कारणानं कोणत्या प्रकारचा बौद्धांच्या महत्त्वाच्या मागण्या तिथं राबवू शकत नाही किंवा कार्य राबवू शकत नाही। वास्तविक पाहता जर मस्जिद असेल तर मस्जिदचा जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात, जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी त्यांचे हिंदूच असतात। ज्याप्रमाणे पारशी आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, त्या समाजाचे त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात। परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोधर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली, सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले, तिथे 7 आठवडे तिथे त्यांनी घालवले, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे भिक्षू संघ तिथे वावरत होता। सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे। 84,000 स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेले कुठे गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून ते असणारे बौद्धांचं पवित्र स्थळापैकी असणारा बुद्धगया आहे त्या बुद्धगयामध्ये जी घुसखोरी झालेली आहे तिथे चाललेला काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी हा ॲक्ट रद्द करून संपूर्ण बुद्ध विहार त्या ठिकाणी असणारी कमिटी बौद्धांच्या ताब्यात द्यावी याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या मनोवादी सरकारला त्या बिहारमध्ये असणाऱ्या सरकारला आवाज या ठिकाणी आम्ही पोहोचवत आहोत की आता आम्ही बौद्ध शांत बसणार नाही जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होत नाही या ब्राह्मण तावडीतून। त्याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर अनुयायी आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा गप्प बसणार नाही हे या ठिकाणी सरकारने लक्षात घ्यावं। आम्हाला आंदोलन तीव्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।